MPWचा पेपर असो किंवा स्वच्छता निरीक्षकचा पेपर असो, मागचे सगळे पेपर बघता आपल्याला हे कळालेलं आहे की तुम्हाला तुमच्या कामांवर, कामाच्या स्वरूपावर आणि सगळ्यात महत्त्वाच्या ज्या स्वच्छता निरीक्षकच्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यावर कंटिन्युअसली आपल्याला प्रश्न जो आहे तर तो विचारलेला आहे. आता आपल्याला इथं ठाण्यामध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये जागा कमी आहेत, 5-5च आहेत, तरी आपल्याला त्या जागेसाठी सुद्धा प्रयत्न तर करायचेच आहेत, सोडून तर चालायचं नाही काहीच. पण त्यावेळेला तुम्हाला तिथं त्यांची कामं माहीत असणं गरजेचे आहेत, ज्याच्यावर प्रश्न आपल्याला आले आहेत, येणार नाही म्हणते मी, आले आहेत आणि आले आहेत म्हणजे तुम्हाला येणार सुद्धा. तर तसेच प्रश्न जे इथं तुम्हाला मी थेअरीच्या माध्यमातून आज सांगते, ज्याच्यातून मी प्रश्न बनवून तुम्हाला दाखवेल आणि ही जी PDF आहे ती टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकेल आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या. तर सगळ्यांनी आता लगेच आपलं जे स्टडी स्पेस मराठीचं टेलिग्राम चॅनल आहे तर ते जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक जी आहे टेलिग्राम चॅनलची प्रोव्हाइड करते, तिथून जॉईन करा. चॅनलच्या डिस्क्रिप्शनमधून करू शकता, म्हणजे चॅनलच्या अबाउटमधून, किंवा सरळ सरळ तुम्ही आपल्याला लिंकसुद्धा मागू शकता. चला तर जबाबदाऱ्या तुमच्या कोणत्या कोणत्या आहेत त्या बघायच्या आहेत. तर बघा, MPWला सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या जबाबदाऱ्या विचारल्या होत्या, एवढं महत्त्वाचं आहे हे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे काही काम आहे, तुमची जबाबदारी आहे तर ती आहे, तुमचे मुख्य कर्तव्य आणि जबाबदारी आपण बघतोय तर तपासणी आणि अंमलबजावणी. तर इथं आरोग्य आणि स्वच्छता नियमानुसार जी की सार्वजनिक आणि खाजगी आस्थापना आहे, जसे की हॉटेल्स, रेस्टॉरंट, कारखाने, शाळा, रुग्णालय, तुमचं काम इथं जास्त असते. स्वच्छता निरीक्षक, आता सॅनिटायझेशन म्हटलं तर ह्या सगळ्या बाबी आल्याच, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे रुग्णालय तपासणी करणं. ठीक आहे, रुग्णालयाची तुमचं काम इथं जास्त असणार आहे, रुग्णालयाची तपासणी करणं. आरोग्यास धोकादायक परिस्थिती असेल, अस्वच्छता असेल आणि नियमांचे उल्लंघन होत असेल तर ते ओळखणं आणि त्याची नोंद करणं हे सुद्धा तुमचं काम आहे. त्यानंतर लोकांच्या वापरासाठी जे अन्न आहे आणि पाणी आहे त्याची गुणवत्ता योग्य आहे का नाही याची खात्री करणं, अन्न आणि पाण्याची गुणवत्ता सुद्धा बघणं हे तुमचं काम आहे. अजून बघा, इथं खूप महत्त्वाचं ते म्हणजे कचरा व्यवस्थापन. आपण म्हणतो की आपल्याला कचरा व्यवस्थापनावर का प्रश्न येतात, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट असेल. तुम्ही नवी मुंबईला सुद्धा पाहिलं असेल की MPWला वेगळं इथं कचरा व्यवस्थापन हा टॉपिक दिला होता. त्याचं एक कारण आहे, कारण की ते तुमच्या कामात येते आणि MPWची आणि स्वच्छता निरीक्षकची कामं ही बहुतांश सारखीच आहेत इथं. तर तुमचं पहिलं काम आहे घनकचऱ्याची व्यवस्था करणं, ज्याचे संकलन होते का हॉस्पिटलमध्ये बघणं, प्रॉपरली त्याची वाहतूक होती का व्यवस्थित बघणं आणि वाहतुकीनंतर तिची विल्हेवाट होती का नाही हे बघणं काम आहे स्वच्छता निरीक्षकाचं. त्यामुळे बघा, SIचा अभ्यास करत असताना घनकचरा व्यवस्थापन आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हे दोन जे आहेत मुद्दे ते खूप महत्त्वाचे आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून SIच्या बॅचमध्ये घनकचरा व्यवस्थापन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर पूर्ण तिथं सगळ्या कचऱ्याचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यासोबत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचा एक वेगळे लेक्चर घेतलेले आहे आणि त्यासोबत उपाययोजनांमध्ये सुद्धा मी घनकचऱ्याबद्दल ॲरोबिक रेस्पायरेशन, ओल्या कचऱ्याचा वापर कसा करू शकतो आपण, बायोगॅसमध्ये कसा त्याचा वापर करू शकतो आपण, कंपोस्टिंगमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो, बायोगॅसमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नसतो, म्हणजे ते अनारोबिक रेस्पायरेशन आहे, कंपोस्टिंग ॲरोबिक रेस्पायरेशन आहे. हे सगळं तुम्हाला मी आत्ता शिकवलं आहे लाईव्ह, अगदी लाईव्ह. तर ते तुम्हाला बघायचं आहे. तर विल्हेवाट वगैरे हे सगळं तुमचं काम आहे, त्याच्यावर देखरेख करणं तुमचं काम असणार आहे. द्रव कचरा, ओला कचरा आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होती का नाही याचं व्यवस्था बघणं, ह्याचं होते का नाही ते चेक करणं तुमचं काम आहे. रुग्णालय आणि दवाखान्यांमधून येणाऱ्या धोकादायक वैद्यकीय कचऱ्याचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करणं. तर रुग्णालय आणि दवाखान्यातून जे हजार्डस वेस्ट येत असतं, हजार्डस वेस्टच्या लोगोवर प्रश्न विचारून झालेला आहे. तर हजार्डस वेस्ट जे असतं तर त्या व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करणं, लोगो लागलेला आहे का नाही, त्याचं प्रॉपरली डिस्पोजल झाले का नाही हे सुद्धा बघणं तुमचं काम आहे कचरा व्यवस्थापनाअंतर्गत. लक्षात घ्या. पुढे रोग नियंत्रण आणि साथीचे रोगशास्त्र. आपण पाहिलं की MPWला एपिडेमिलॉजी सुद्धा दिलेलं आहे. तर हे तुमचं काम आहे, हे स्वच्छता निरीक्षकाचं काम आहे. तर संसर्गजन्य रोगाच्या म्हणजेच कॉलेरा असेल जो की विषाणूमुळे होतो, टायफॉइड आहे, मलेरिया आहे, तर आपल्याला MPW मलेरिया वेगळा असतं. ठीक आहे, कधी कधी MPW असतं, MPW मलेरिया असतं जे नवी मुंबईने काढलं होतं. तर मलेरिया साथीच्या वेळी जे काही संसर्गजन्य रोग आहेत त्याची तपासणी करणं, त्याचं प्रतिबंधक उपाययोजना करणं हे काम असणार आहे तुमचं.
कशा अंतर्गत? रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत, साथीच्या रोगशास्त्र अंतर्गत. रोग वाहून नेणाऱ्या कीटकावर, उंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डास, माशा, उंदीर वेक्टर नियंत्रण उपाययोजना अंमलबजावणी करणं हे सुद्धा काम आहे. तर वेक्टर नियंत्रण हे सुद्धा तुमचं काम आहे. लक्षात घ्या, ही PDF तुम्हाला वाचावी लागेल 4-5 वेळा, लक्षात ठेवावं लागेल. नक्कीच तुम्हाला हे भरपूर सोपं वाटतंय. अरे मॅडम तर काय आहे तेच सांगतायत, दुसरं काही सांगत नाहीत, हे तर आम्हाला बी माहिती आहे. अशातला भाग नाहीये. ज्या वेळेला तुम्ही पेपरला जाल आणि ज्या वेळेला तुम्हाला याच्यावर प्रश्न येईल त्या वेळेला बघा, तुम्हाला नक्की तिथं सुद्धा सोपं वाटेल. पण ज्या वेळेला तुम्ही घरी याल, तुमची रिस्पॉन्स शीट येईल, त्यावेळेला मात्र तुमचं ते चुकलं असेल. आणि हे मी तुम्हाला असंच हवेत सांगत नाहीये, नवी मुंबईच्या पोरांसोबत झालेलं आहे. आणि तुमच्यापैकी सुद्धा बरेच विद्यार्थी यांनी MPWचा नवी मुंबईचा पेपर दिला असेल, ज्यांचं सायन्स होतं. आता सुद्धा जर तुमचं सायन्स असेल तर तुम्ही MPWला फॉर्म भरू शकता. बघा तिथं काय होतंय, तसंच होणार आहे. त्यामुळे जरी सोपं वाटत असेल तरी 3 वेळा करा, तरी कराच. आपल्याला सोपं वाटतं, पेपरात गेल्यावर सोपं वाटतं, पण रिस्पॉन्स शीट जेव्हा येते त्यावेळेला मात्र तो आपला मार्क्स हुकलेला असतोय. आणि हे प्रत्येक तिसऱ्या मुलांसोबत होतच आहे, लक्षात घ्या. तर रोग वाहून येणाऱ्या कीटकावर नियंत्रण, उंदरावर नियंत्रण ठेवणाऱ्या बाबी, इथं त्याच्यासाठी उपाययोजना करणं तुमचं काम आहे. आरोग्य संरक्षण करणं, महत्त्वपूर्ण आकडेवारी, जसं की जन्मदर काय आहे, प्रश्न येतो याच्यावर कंटिन्युअसली. मृत्यूदर काय आहे, रोगांचे प्रमाण, हे आहे व्हायटल स्टॅटिस्टिक्स किंवा डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक. हा जो तुमचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं दिसतंय. आणि हे सगळं तुम्हाला मी दिलेलं आहे. तुम्ही जर आत्तासुद्धा बॅचमध्ये पाहिलं, आत्ताच कचरा व्यवस्थापन खूप सुंदर शिकवलेलं आहे. त्यानंतर इथं सांडपाणी अंमलबजावणी हे सगळं तुम्हाला ऑलरेडी शिकवलं. हजार्डस वेस्ट वगैरे सगळं काही शिकवलं आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्ही जर पाहाल तर आपण संसर्गजन्य, असंसर्गजन्य रोग पाहिलेला आहे. त्यानंतर कॉलेरा, टायफॉइड, मलेरिया हे तर वेगवेगळं पाहिलेलं आहे आपण बॅचमध्ये. कीटकांवर वेक्टरबॉर्न हा जो पूर्ण टॉपिक आपण व्यवस्थित पाहिलेला आहे, डिसीज सगळे. आणि इथं आकडेवारी, जन्मदर, मृत्यूदर, डेमोग्राफिक स्टॅटिस्टिकमध्ये तुम्हाला हे सगळं मी दिलेलं आहे, तुम्ही ते सुद्धा बघू शकता, ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता पर्यावरणीय आरोग्य. तर इथं एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन हा जो तुमचा भाग आहे, जो की वन्स अगेन नवी मुंबईला दिला होता तुम्हाला MPWला, पण हा जो टॉपिक आहे तो SIचा आहे. आणि मी जेव्हा आता जास्तीत जास्त अभ्यास करते तेव्हा मला कळलं की नवी मुंबईला जो सगळा सिलेबस होता तर तो सगळा SIचा सिलेबस MPWला देण्यात आला होता. बस. तर बघा, पर्यावरणीय आरोग्य सेवा ज्या आहेत किंवा पर्यावरणीय आरोग्य म्हणजे एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशनमध्ये तुम्हाला हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण हे सगळं बघायचं. आणि हे मी ऑलरेडी तुम्हाला पर्यावरणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. पर्यावरणाचे ऑलरेडी 3 लेक्चर घेतलेले आहेत, मी आत्ता लाईव्ह घेतलेले आहेत पर्यावरणाचे, बघून घ्या. गृहनिर्माण, सार्वजनिक मेळावे, जत्रा, उत्सव यासारख्या स्वच्छताविषयक उपाययोजनाची योजना आखणे आणि सूचना देणे सुद्धा तुमचं काम आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, शुद्धीकरण प्रक्रियेचे निरीक्षण करून ते सुरक्षित असल्याची खात्री करणं, त्या पाण्याचा pH चेक करणं वगैरे हे तुमचं काम आहे, लक्षात घ्या. सार्वजनिक आरोग्य प्रशासन कायदा जो आहे तर तो तिथं तुम्हाला माहीत पाहिजे आणि ते तुम्ही हळूहळू काम करत करत समजून घेता. ते काय एवढं अवघड नाही आहे बिलकुल पण. तर इथं सार्वजनिक आरोग्य कायदे आणि स्वच्छता नियमांची अंमलबजावणी करणं, तुम्ही जिथे कामाला आहेत तिथं तुम्हाला सार्वजनिक आरोग्याचे कायदे, स्वच्छता सगळी राखावी लागते, तुमचं काम आहे. तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर आहात, तर सार्वजनिक आरोग्य नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा आस्थापनावर खटला भरण्यासाठी न्यायालयात तुम्ही उपस्थित राहावं लागतं. तपासण्या केलेल्या कारवाईचे सविस्तर अहवाल, नोंदवया, अभिलेख तुम्हाला ठेवायचे असतात, रेकॉर्ड तुम्हाला ठेवावे लागतात. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम हा मी तुम्हाला शिकवला आहे बॅचमध्ये, पूर्ण व्यवस्थितपणे आकड्यांसकट करणे आणि त्यात सहभागी होणे सुद्धा तुमचं काम आहे, लक्षात घ्या. त्यानंतर इथं व्यावसायिक आरोग्य म्हणजे जे काही इथं वर्क प्लेस असतात त्या ठिकाणी जे आरोग्यविषयक धोके असतात ते ओळखणं, त्याच्यावर उपाययोजना सुचवणं तुमचं काम आहे. रोग टाळण्यासाठी इथं कार्यस्थळाची सुरक्षता आणि स्वच्छता सुनिश्चित करणं हे सुद्धा काम आहे, की रोग नियंत्रणाचं काम तुमचं आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. तर डिसीज कंट्रोल हा तुमच्या कामाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिसीज माहीत पाहिजे, त्याच्यावर आपल्याला प्रश्न येतात. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य आकडेवारी, वन्स अगेन व्हायटल स्टॅटिस्टिक्स, डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मी हाताने लिहून नोट्स तुम्हाला शिकवलेल्या आहेत. IMR, MMR बद्दल बघा. IMR जे आहे 1000 जिवंत जन्मामागे 1 वर्षाच्या आत मरण पावणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे IMR असतं, इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट.
आपल्याला हे विचारलं जातं की सगळ्यात जास्त इन्फॉर्म मॉर्टॅलिटी रेट कुठं आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे. सगळ्यात कमी विचारलं जातं आणि नवी मुंबईला विचारून झालेलं आहे. तर इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. व्हायटल स्टॅटिस्टिकवर कंपल्सरी आपल्याला प्रश्न असतोच. आणि मी हे तुम्हाला नोट्स माझ्या हाताच्या नोट्सनी हँड रिटन मी कंटेंट काढून तुम्हाला शिकवलं आहे आणि त्या नोट्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. IMR MMR सगळं काही. तर आता बघा IMR जे आहे 1000 जिवंत बालकांमागे काढलं जातं, पण MMR जो आहे तर माता मृत्यू दर जो आहे तर तो 1,00,000 जिवंत जन्मामागे प्रस्तुती दरम्यान किंवा त्यानंतर 42 दिवसाच्या आत मरण पावणाऱ्या मातांची संख्या म्हणजे MMR असतो, म्हणजे माता मृत्यू दर असतो. बघा अभ्रक मृत्यू दर जो असतो तर तो 1,000 बालकांच्या मृत्यूमागे काढला जातो. ठीक आहे, पण माता मृत्यू दर जो आहे तर तो 1,00,000 बालकांच्या जन्मामागे इथं 1,000 बालकांच्या जन्मामागे तो IMR असतो. आणि MMR जो आहे तर 1,00,000 बालकांच्या जन्मामागे किती मातांचा मृत्यू होतोय लगेच किंवा मग 42 दिवसाच्या आतमध्ये त्याला आपण MMR काउंट करतो. MMRचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सुद्धा विचारले, पोस्टपार्टम हॅमरेज. तर जे काही पोस्ट डिलिव्हरीमध्ये जे काही ब्लड म्हणजे रक्तस्राव वगैरे होतो त्यामुळे जास्त मृत्यू होत आहेत. आणि इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेटचं जे काही कारण आहे ते आहे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. त्यानंतर वर्ल्ड वाईड बघाल तर निमोनियासुद्धा आहे, पण इथं आपल्याकडे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आहे. या सगळ्यांवर आपल्याला प्रश्न विचारून झालेला आहे आणि हे सगळं तुमच्या कामाचा संबंधित असणारा पार्ट आहे, त्यामुळे हे तुम्हाला माहिती पाहिजे. मी सगळं तुम्हाला खूप सुंदर सुंदर सांगितलेलं आहे. अन्न आणि पाणी सुरक्षा तुमचं काम आहे, म्हणजे फूड सेफ्टी, दूषित होण्यापासून वाचवणं अन्न आणि त्याचं प्रॉपर वितरण करणं, साठवणूक हाताळणी. त्यानंतर हजार्डस ॲनालिसिस करणं, कुठून येतं आहे, हॉस्पिटलमधून आलं असेल तर क्रिटिकल कंट्रोल पॉईंट्स इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. व्यवस्था म्हणजे धोके ओळखायचे असतात आणि त्यांना नियंत्रित करायचं असतं आणि त्याचे वेगवेगळे जे टप्पे असतात ते सुद्धा लक्षात ठेवायचे असतात. तर हॉस्पिटलमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी फूड सेफ्टीचं सुद्धा काम आहे. त्यानंतर पाणी शुद्धीकरण म्हणजे पाण्यामध्ये प्रॉपर pH मेंटेन आहे का, ठीक आहे, ते शुद्ध आहे का, ते फिल्टर झालेलं आहे का, त्याच्यात प्रॉपर क्लोरीनची मात्रा आहे का. क्लोरीन पाणी असेल म्हणजे पाण्यात क्लोरीन असेल तरच ते निर्जंतुक असतं, नाहीतर ते हळूहळू त्याच्यात बॅक्टेरियाज वाढायला लागतात. त्यामुळे पाण्यामध्ये योग्य प्रमाणात क्लोरीन असणं गरजेचं आहे. पाणी नेहमी निर्जंतुक राहण्यासाठी पाणी उकळलेलं आहे का या सगळ्यांचा समावेश असतो. तुम्हाला हे सगळं चेक करायचं असतं पाणी शुद्धीकरणामध्ये. क्लोरिनेशन ही सर्वात प्रभावी पद्धत आहे पाणी स्वच्छ ठेवायची, तर ती समजावून सांगणे ते सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यानंतर पाण्याची गुणवत्ता तपासणे, रासायनिक pH, जैविक इकोलाय या सगळ्या चाचण्या घ्याव्या लागतात. जर पाण्यात इकोलाय आहे तर पाणी खराब आहे, कारण की मानवी विष्ठेतून इकोलाय जो आहे तर तो सांडपाण्यात जातो आणि तिथून हळूहळू तो जात पिण्याच्या पाण्यापर्यंत येतो. जर पिण्याच्या पाण्यात इकोलाय आहे तर ते पाणी भरपूर जास्त दूषित आहे असं मानलं जातं. तर तुमचं काम आहे की त्याच्यात इकोलाय आहे का नाही सगळं चेक करणं. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तर त्या तुमच्या कामासंबंधी आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर काही आपत्कालीन प्रतिसाद तुम्हाला द्यायचा असतो. स्वच्छता आणि आपत्कालीन प्रतिसाद, निर्जंतुकीकरण करणं, तर म्हणजे जे काही रोग निर्माण करणारे सूक्ष्म जंतू आहेत तर त्यांना संपवून टाकणं तुमचं काम आहे. तर जे काही नष्ट करणे बीजाणू या सगळ्यांना तुम्हाला संपूर्ण टाकायचं आहे, निर्जंतुक करायचं आहे. त्यानंतर निर्जंतुका स्टेरिलायझेशन, सर्व प्रकारचे सूक्ष्मजंतू आणि त्याचे बीजाणू पूर्णपणे नष्ट करणे हे तुमचं काम आहे. त्यानंतर प्राथमिक उपचार, तर वैयक्तिक मदत मिळेपर्यंत जखमी व्यक्तीला दिली जाणारी तात्काळ मदत, फर्स्ट एड वगैरे हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये रक्तस्राव थांबवणं, जखमावर पट्टी बांधणं, CPR यासारख्या कौशल्याचा समावेश आहे. बघा प्रॉपर डॉक्टर येत नाही तोपर्यंत तुम्हाला सुद्धा काहीतरी गोष्टी कराव्याच लागतील. तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात की बाबा हे बेसिक आहे हॉस्पिटलायझेशनचं, ते तुम्हाला येतं आहे का. CPR असेल, रक्तस्राव थांबवण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिलं काय कराल याच्यावर प्रश्न येऊन गेलाय. पट्टी बांधाल, हे वेगळे काय कराल नक्की, एखाद्या व्यक्तीचा रक्तस्राव होते तर तुम्ही काय करणार याच्यावर आपल्याला प्रश्न जो आहे तो येऊन गेलेला आहे. तर हेच ते आहे ज्याच्यावर प्रश्न येतो. पण खरं सांगू तुम्ही या गोष्टीला इग्नोर करता. तुम्हाला नुसतं पुस्तकच पाहिजे असतं, तुम्हाला नुसतं बॅचच पाहिजे असते, पण या बेसिक बाबी ज्या आहेत तर त्या तुम्ही बघतच नाही. नुसतं मॅम पुस्तक आहे का, मग मॅम बॅच आहे का, मग हे आहे का त्याच्यामध्ये. पण तुम्ही बेसिक तुमचं काम समजून घ्या. ठाणे महानगरपालिकेच्या जाहिरात सरळ सरळ लिहिलेलं आहे, विषयाचं ज्ञान आणि कामाच्या स्वरूपानुसार तुमचे प्रश्न असणार आहेत. आणि म्हणून मी हे लेक्चर घेते, उगाचच इथं घेत नाहीये. तुम्हाला सरळ सरळ ठाणे महानगरपालिकेने दिलंय की तुम्हाला प्रश्न तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार असणार आहेत. तर पहिलं तुम्ही तुमच्या कामाचं स्वरूप तर समजून घ्या. एवढी काही करायची गरज नाहीये, सगळेजण विकायलाच बसले
घेतलेले आहेत, लक्षात घ्या. आणि इथं जेवढं तुम्ही घाई कराल तेवढं इथं ज्यांचे तुम्ही कोर्सेस घेता, बॅचेस घेता, त्यांचा फायदा आहे. ठीक आहे, कधीच घाई करायची ना, हळूहळू तुम्हाला प्रॉपर गोष्टी भेटतायत का नाही बघायच्या, हळूहळू स्वतःसुद्धा सेल्फ अभ्यास करायचा. आणि ज्या वेळेला आपल्याला गरज पडते, आपल्याला वाटते की हा बाबा ह्या मॅडम किंवा हे सर मला एक प्रॉपर मटेरियल किंवा प्रॉपर वे देत आहेत, प्रॉपर वेनी देत आहेत, त्यावेळेला तुम्ही घेऊ शकता. आणि प्राइसिंग मॅटर करत नाही. बघा, आपण पैसे जे आहेत असेच संपून टाकतो. त्यामुळे तुम्ही 2000ची जरी बॅच घेताय तर त्याच्यात तुम्हाला खूप चांगला कंटेंट मिळतोय, तर ते 2000 सुद्धा वर्थ इट आहेत. पण जर तुम्ही एका ठिकाणी 200ची बॅच घेताय पण तिथे तुम्हाला काय मिळतच नाहीये, तर ते सुद्धा तुम्ही नुकसानात आहात, लक्षात घ्या. त्यामुळे मला असं वाटतं की प्राइसिंग मॅटर तेवढं करत नाही, पण इथं तुमचा कंटेंट तुमच्या परीक्षेला अनुसरून असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जे काम करणार ते पहिले काम समजून घ्या. तुमच्या परीक्षेची डिमांड काय आहे, ठाणे महानगरपालिकेने काय म्हटलेलं आहे कामाच्या स्वरूपानुसार, तर काम पहिले समजून घ्या, त्यानंतर पुढच्या गोष्टी करायच्यात आपल्याला, लक्षात घ्या. तर बघा, इथं आपली सुद्धा SIची बॅच आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या याच्यात अवेलेबल आहेत. तुमच्या कामानुसार सगळ्या गोष्टीनुसार ही बॅच मी तयार केली. फक्त 777 रुपयाची ही बॅच आहे. बघा, प्राइस थोडी जास्त वाटत असेल तुम्हाला, पण त्याच्यामध्ये नगर परिषद, महानगरपालिका आणि RRB ऑलरेडी लेक्चर्स त्याच्यामध्ये भरपूर आहेत. आणि मी लाईव्ह घेते. सध्याला मी कोणतीच बॅच लाईव्ह घेत नाही, फक्त SIची बॅच माझी लाईव्ह चालू आहे. तुम्ही बघत असाल टेलिग्रामवर फक्त SIच्या बॅचच्या लाईव्हचे नोटिफिकेशन येतात, दुसऱ्या कोणत्याच नाही, फक्त SI. आणि जर तुम्ही इथं 12वी सायन्समधून असाल तर तुम्ही MPWचा सुद्धा फॉर्म भरू शकता ठाणे महानगरपालिकेत. तो सुद्धा भरून टाका, कुठेतरी काम होणार, कारण की अभ्यास आपल्याला सेमच करायचा आहे, कळलं? तर नक्कीच भरू शकता. आणि ही आपलं स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन आहे, तिथे तुम्हाला ही बॅच दिसेल. प्रॉपर बॅच आहे, सगळं तुमच्या कामानुसार तुमचा सगळा टेक्निकल पार्ट जो आहे तर तो एकेका टॉपिकनुसार मी कव्हर केला आहे, काही चिंता करायची बाब नाही आहे. त्यानंतर MPWची मात्र 199 रुपयाची बॅच आहे. ऑलरेडी याच्यामध्ये कंटेंट भरपूर आहे, नवी मुंबईला आपण भरपूर काम केलं होतं. त्यानंतर काही व्हॅल्यू ॲडिशनसुद्धा याच्यामध्ये आहे, तर आपलं ॲप आहे, तिथून तुम्ही ही बॅच घेऊ शकता. थँक्यू सो मच. लेक्चर आवडलं असेल तर नक्की इथं आपल्याला एक लाईक करून आणि एक सुंदर अशी कमेंट करून जा. थँक्यू सो मच.